ओव्हरऑल पॉंडीचा एक्सपिरियन्स खूप छान राहिलेला आहे. सो आय रेकमेंड की तुम्ही या पॉंडीला आणि बिलकुल राहा. शॉर्ट अँड स्वीट ट्रिप राईट. या ट्रिपचा सारांश असा होता, अनप्लॅन थिंग्स पुट्स यू ॲट द राईट प्लेस. सो हा सेकंड डे आमचा पॉंडिचेरीमध्ये आणि आम्ही आता चाललोय मॅनग्रोव्ह फॉरेस्ट बघायला. आणि आपण चाललो आहोत मॅनग्रोव्ह फॉरेस्ट बघायला. खूप दाट फॉरेस्ट आहे, पूर्ण गच्च झाडांनी भरलेलं आहे. त्या भागातून आपण जाणार आहोत आणि हा एक्सपिरियन्स कसा राहणार आहोत आपण सोबत पाहणार आहोत. तो स्टे ट्यून. आणि त्याच्याचबरोबर ते अजून 4 प्लेसेस काहीतरी दाखवणार आहेत राईट आपल्याला. सो आपण बघू तो कसा आहेत प्लेसेस त्या. आणि नॉर्मली या सगळ्यांची किंमत आपल्याला अराऊंड सीझनमध्ये आपल्याला 5 ते 6 हजार पाहायला भेटते. आज आम्ही प्रायव्हेट बोट घेतली आहे, तसे तर याच्यात 12 लोक असतात, पण आज फक्त 6 आहे आणि ऑफ सीझन असल्यामुळे आम्ही त्यांना निगोशिएट करून 2000 ही बोट घेतली आहे. तर कधी पण तुम्ही ऑफ सीझनला आहात, चांगलं वेदर आहे, प्लीज पॉंडी फिरा आणि खूप सारे मेमरीज बनवा. येस. सो स्टे ट्यून. ओके, फिशिंग हार्बर. पॉंडिचेरी का फिशिंग हार्बर. हां. हॅलो, हाय, कसं काय. आणि माझं नाव शिवेंद्र आहे आणि मी आहो आपल्या OG ब्लॉगर सोबत. तो आहे वरदराज. सो आपण आता मॅनग्रोव्हमध्ये एंटर करत आहोत आणि आम्हाला आमच्या बोटवाल्या माणसांनी सांगितलं आहे की आम्ही लाईफ जॅकेट्स काढून आता फोटो काढू शकतो. सो मॅनग्रोव्ह म्हणजे अशी झाडे जी खाऱ्या पाणी आणि गोड्या पाण्याचे जे मिश्रण होते त्या ठिकाणी येतात आणि त्यांच्या मुळ्या ह्या पाण्याच्या बाहेर दिसतात. तुम्ही बघू शकता इकडे की त्याच्या मुळ्या ह्या पाण्याच्या बाहेर आहेत आणि त्यामुळे संपूर्ण जंगल पाण्यावर तरंगत असल्याचा अनुभव मॅनग्रोव्हमध्ये मधून जाताना येतो. आणि इथे तुम्ही बोटिंग किंवा कायाकिंग करताना तुम्ही अरुंद पाण्याच्या मार्गातून जाता आणि दोन्ही बाजूला तुम्हाला दाट झाडी दिसत आहे. सो तुम्हाला त्यातून सूर्यकिरणही आत येताना दिसत आहेत. सो हा अनुभव एक वेगळाच होता. सो तुम्ही जेव्हा याल पॉंडिचेरीमध्ये तेव्हा मॅनग्रोव्ह राईड आहे ती तुम्ही नक्की करा. आणि सो आपण आलो आहेत मॅनग्रोव्ह फॉरेस्टमध्ये आणि ही जागा जी तुम्ही बघताय ती पोनियन सेल्वनचं शूटिंग इथे केलं होतं त्यांनी. इकडे तुम्ही बघू शकता खूप असं मस्त अशी झाडी आहे सगळीकडे आणि इकडे पोजिंग चालू आहे. ते पक्षी बघ भैया बहुत सही फोटो आएंगे, रोक दो ना. इधर बस 5 मिनिट्स. बोट आली आहे पूर्ण. टेक बॅकवर्ड. हॅलो गाईज, आणि आपण वापस आलेलो आहोत. खूप सुंदर हा टूर होता. अत्यंत चांगले आमचे फोटोज निघाले आहे जे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणारच आहे. वरद, श्रुती आणि आमच्या सगळ्यांचे खूप सुंदर फोटोज पाहले आले आहेत. तुम्ही आणखी स्टे ट्यून राहा कारण याच्यानंतर आपले फ्रेंच कॉलनीचे जे शॉर्ट्स येणार आहे आणि जे आम्ही कॅफेज कव्हर करणार आहोत ते अत्यंत इंटरेस्टिंग राहणार आहे. सो स्टे ट्यून. मॅनग्रोव्हचा आनंद घेतल्यानंतर आता आम्ही चाललो आहे फ्रेंच कॉलनीला. पॉंडिचेरीतील फ्रेंच कॉलनीला व्हाईट टाऊन असंही म्हणतात आणि सुमारे 300 वर्षाचा इतिहास आहे त्या फ्रेंच कॉलनीला. इथे तुम्हाला विविध कलरच्या रंगबिरंगी अशा इमारती दिसतील. सुंदर कॅफे आहेत तिथे. आता आम्ही व्हिजिट करणार आहे कॅफेजला. सो तुम्हाला तेव्हा दिसेलच कॅफेज आणि एकदम अरुंद रस्ते, त्यात मस्त कॅफे. एक वेगळीच दुनिया आहे फ्रेंच कॉलनीत पॉंडिचेरीची म्हणजे. आणि तुम्हाला युरोपमध्ये फिरल्याचं वाईब येईल तिथे फिरत असताना. सो चला आता व्हिजिट करूया आपण पॉंडिचेरीमधील कॅफेज. सो स्टे ट्यून. सो आम्ही आलो आहे कोरोमंडल कॅफेमध्ये. पॉंडिचेरीमधला एक फेमस कॅफे आहे हा आणि तुम्ही बघू शकता ग्रीनरी खूप आहे इथे, मस्त आहे. कोरोमंडल कॅफेनंतर आम्ही आलो सेकंड कॅफेमध्ये. सो आम्ही आलो आहे आत्ता
चेरी पॉन्डी कॅफेमध्ये. खूप भारी ॲम्बियन्स आहे, मस्ट विजिट कॅफे. रेटिंग्स पण चांगले आहेत. आम्ही आता टेस्टचा रिव्ह्यू तुम्हाला खाल्ल्यानंतर देऊ. सो स्टे ट्यून. सो आत्ता मी ब्रंच केला आहे इथे. पॉन्डी चेरी म्हणून हॉटेल आहे तिथे, आणि इथला ब्रेकफास्ट खूपच भारी होता. सगळंच टेस्टी होतं. आणि आम्ही ट्राय केले सँडविचेस अँड देन पास्ता, क्रोसॉ अँड कॉफीज. सो सगळंच भारी असं होतं. आत्ता मी आलो आहे ऑरोविलमध्ये, जिथे जगभरातील लोक एकत्र राहतात. सो बघूया इथला अनुभव कसा आहे. आम्ही चाललो आहे ऑरोविलमध्ये. इथे तुम्हाला येऊन गाडी पार्क करायला लागेल आणि तिथून 1 किलोमीटर चालत जायला लागेल आतमध्ये, तेव्हा तुम्ही पोचाल. तिकडे जायचा रोड खूपच छान आहे, खूप झाडी आहे तिकडे. सो तुम्ही दुपारचं पण येऊ शकता, कारण की पूर्ण रस्त्याला झाडी आहेत. सो सावली असते. आणि येताना त्यांची गाडी आहे, सो तुम्ही गाडीतून येऊ शकता येताना वापस. ऑरोविलच्या आतमध्ये तुम्हाला शॉप्स भेटतील, आणि तिथे तुम्हाला जर पाहिजे असेल तर सामान घेऊ शकता. क्लोथ्स आहेत, हँडमेड वस्तू आहेत, पॉटरी आहे, सगळ्या वस्तू आहेत तिथे. सो तुम्ही इथून घेऊ शकता त्या. आणि याच्या अपोजिट साईडलाच मंत्रिमंडळासाठी बस आहे, तिथून तुम्ही बसने तिकडे जाऊ शकता गोल्डन ग्लोबला. ऑरोविलची कल्पना अशी आहे की जगभरातील लोक एकत्र राहावेत आणि शांततेचे जीवन जगावेत. सो इथे तुम्ही 50पेक्षा जास्त देशांमधील लोक बघू शकता जे आत्ता एकत्र राहत आहेत. आणि येथील सगळ्यात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे गोल्डन ग्लोब. सोन्याच्या रंगाचा गोलाकार असं ध्यान मंदिर आहे, जिथे लोक येऊन शांतपणे ध्यान करतात. ऑरोविलमध्ये झाडे लावणे, सौर ऊर्जा वापरणे आणि निसर्गामध्ये राहणे यावर भर दिला जातो. सो तुम्ही नक्कीच या प्लेसला व्हिजिट करा. खूप शांत प्लेस आहे आणि तुम्ही इथे निसर्गाचा अनुभव घेऊ शकता. सो जर तुम्हाला जगभरातील लोक, शांतता, निसर्ग आणि ध्यान हे सगळं एकाच ठिकाणी बघायचं असेल तर ऑरोविलला नक्की भेट द्या. आता आम्ही चाललो आहे गोल्डन ग्लोबकडे. हा गोल्डन ग्लोब बाहेरून सोन्याच्या डिस्कने झाकलेला आहे, त्यामुळे सूर्यप्रकाशात तो खूप चमकतो आणि खूप सुंदर दिसतो. आणि लोक याच्यामध्ये आतमध्ये बसून शांतपणे ध्यान करतात. सो नक्की विजिट करा गोल्डन ग्लोबला तुम्ही. सो आम्ही पोचलो आहे एअरपोर्टवर. बॅक टू बेसिक. आम्ही चाललो आहे पुण्याला. आमची ट्रिप संपली 2 दिवसाची. सो आपण सगळ्यांना विचारू कसं वाटलं त्यांना 2 दिवसामध्ये, कसा त्यांचा एक्सपिरियन्स होता. सो नितीन, कसं वाटलं तुला, कसं होती ट्रिप? ट्रिप खतरनाक होती. फर्स्ट टाईम इम्प्रॉम्प्टू ट्रिप होती ती वरदसोबत आमची. अँड आता समजलं आम्ही का नाही करत इम्प्रॉम्प्टू ट्रिप्स. 4 घंटे आम्ही वेस्ट केलेले आहेत कॅब बुक करण्यामध्ये. नेव्हरदलेस इट हॅज बीन अ ग्रेट एक्सपिरियन्स. आणि लास्टला ते मॅनग्रोव्हचं एक्सपिरियन्स वॉज कम्प्लिटली डिफरंट. आय थिंक एव्हरी शेडमन शुड ट्राय इट. अँड जेवण आय थिंक बघावं लागेल. इट्स अ कॉन्ट्रोवर्शियल. ठीक आहे. येस. गाडी, हाऊज द ट्रिप? Trip was good. Tamil Nadu was good. Pondicherry was good. Except humidity, गर्मी. We have made lot of memories. पॉंडिचेरी कसं वाटलं तुला? पॉंडिचेरी पण चांगलं होतं खूप. आणि आम्ही चांगले कॅफेज गेलो, बीचेस गेलो. आम्ही घर शोधण्याचा प्रयत्न केला. फायनली आम्हाला घर भेटला आणि आम्ही स्टे करू शकतो. अर्धा पॉइंट असं सो कसं वाटली पॉंडीची ट्रिप, कशी झाली? पॉंडीची ट्रिप सुरू झाली आमची चेन्नईच्या आमच्या मित्राच्या लग्नानंतर. आणि
ऑल द वे जेव्हा तुम्ही पॉंडीला येता तेव्हा रस्त्यात खूप छान छान तुम्हाला काही बघायला भेटेल. तुम्हाला महाबलीपुरम समुद्र बघायला भेटेल आणि अलॉंग द कोस्ट खूप सुंदर आहे. 4 पद्धतीनं सुरू आहे तर तुम्हाला बेटर कनेक्टिव्हिटी भेटणार. पॉंडीला आल्यावर ऑब्विसली थोडेसे काही गोष्टी आमचे प्लॅन नव्हते त्यामुळे जरा कठीणाई आली पण ठीक आहे. इट ऑल एंडेड वेल. सो पहिल्या दिवशी आम्ही खूप फिरलो. आम्ही महाबलीपुरमला गेलो आणि तिथले म्हणूनच एकदम अप्रतिम पाहण्यासाठी. ठीक आहे, बिलकुल तुम्ही जा आणि थोडंसं सकाळी लवकर जा कारण उन्हात तुम्हाला खूप त्रास होईल. त्याच्यानंतर आम्ही आलो पॉंडीला. आज आम्ही पॉंडी फिरलो. काल रात्री आम्ही तिकडचे खूप सुंदर कॅफेज पाहिले. आजही खूप सुंदर कॅफेज पाहिले आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते फोटो तुम्हाला भेटेल पाहायला आणि नक्की पाहते. आणि ओव्हरऑल पॉंडीचा एक्सपिरियन्स खूप छान राहिलेला आहे. सो आय रेकमेंड की तुम्ही या पॉंडीला आणि बिलकुल येस राहा. शॉर्ट अँड स्वीट ट्रिप राईट. या ट्रिपचा सारांश असा होता, अनप्लॅन थिंग्स पुट्स यू ॲट द राईट प्लेस. सो येस, बट नॉट एव्हरी अनप्लॅन. अनप्लॅन थिंग्स. कसं वाटलं? महाबलीपुरम पण छान होतं. तर जायचं असेल तर तुम्ही ॲटलिस्ट 6-7 तास तरी जा म्हणजे तुम्हाला निवांत सगळं बघता येईल. छान आहे. जर तुम्हाला अशा ॲक्सिडेंटमधल्या काही गोष्टी आवडत असेल तर तुम्ही बघू शकता. छान होतं. त्यानंतर आम्ही पॉंडीला गेलो. पॉंडीमध्ये आम्ही जे Airbnb बुक केलं होतं ते पण खूप छान होतं. त्यानंतर तिथले बीचेस वगैरे कॅफेज वगैरे खरंच खूप छान होते. ओव्हरऑल सगळं छान होतं. सो भेटूया आपण अशाच वेगवेगळ्या ट्रिपमध्ये. सो बी ट्यून. बाय. तर दिले असते.